आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। गुजरातमधल्या डांग जिल्ह्यामध्ये सातपुरा घाटात रविवारी सायंकाळी पर्यटकांच्या बसचा भीषण अपघात झाला। लक्झरी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये 2 लहान चिमुकल्यांचा मृत्यू झालाय। या बस अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ आता समोर आला आहे। ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नामध्ये बस चालकाचं नियंत्रण सुटून हा अपघात झालाय। बस रस्त्याकडेला असलेल्या संरक्षक कठड्यात तोडून दरीत कोसळली होती। या बसमधून 70 प्रवासी प्रवास करत होते। सर्वजण सुरतचे होते अशी माहिती समोर मिळाली आहे। सातपुरा हे नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरील पर्यटन स्थळ असल्यानं इथं मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असते। पावसाळ्यात या परिसरामध्ये निसर्गाचं विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात। पर्यटकांना घेऊन आलेली बस परत जात असताना घाटामध्ये एका वळणावर कोसळली। ट्रकला ओव्हरटेक करत असताना समोरून टेम्पो आला। त्या टेम्पोला वाचवण्याच्या प्रयत्नात बस दरीत गेली। या अपघातामध्ये 8 वर्षीय मुलगा आणि एक 10 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे। अपघातानंतर घटनास्थळा सातपुरा पोलीस आणि रुग्णवाहिका तातडीने दाखल झाले। त्यांनी जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केलं। अपघातात 5 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।